सर नमस्कार. नमस्कार. आज तुमचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या हॉस्पिटलमध्ये आज तुम्ही रक्तदान शिबिर घेतले. हां. कशी कल्पना सुचली आणि आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय काय सुविधा तुम्ही पेशंटसाठी उपलब्ध केले ते सांगितलं तर बरं होईल. खऱ्या अर्थाने माझं नाव डॉक्टर आकाश अभंग आहे. माझी सध्या प्रॅक्टिस निमगाव केतकीमध्ये मी 2 वर्षापासून सुरुवात केली आहे. माझा जन्मदिवस म्हणजे 10 जून आहे. 10 जून म्हणल्यानंतर बऱ्याचशा माझ्या मित्रपरिवाराला माहीत आहे की माझा बर्थडे असतो आज. तर माझा मित्रपरिवार मला म्हणला की आपण सर बर्थडे मोठा करू आपण. पण त्यांना म्हणलं आपल्याला काही जास्त वायपट काही खर्च करायचा नाही. तर तुम्ही बाकीचा खर्च करण्यापेक्षा मला ब्लड द्या. जे लोकांना गरज आहे सध्या आता ते मुक्ताई ब्लड बँकवाले माझ्याकडे 2-3 दिवसापूर्वी आले होते. तर ते म्हणले, की "सर, आता सध्या इतकी ब्लडची तुटवडा आहे, की सध्या कुठं कॅम्प होत नाही, काही नाही. तर आता सगळे अॅनिमियाचे पेशंट वाढलेत, ॲक्सिडेंटचे पेशंट वाढलेत. तर ॲक्सिडेंटचे पेशंट वाढल्यानंतर त्यांना इमर्जन्सीमध्ये ब्लडच भेटत नाही, इतका तुटवडा जास्त आहे. तर तुम्ही आता आपल्या गावामध्ये कॅम्प ठेवा." तर कॅम्प ठेवल्यानंतर बघा कसं काय रिस्पॉन्स येतो. चांगला रिस्पॉन्स येईल असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, आम्ही आणि मॅडमने विचार केला, की त्यावर, की बाबा ठीक आहे, करायचं का नाही? तर मॅडम मग एका पायावर तयार झाल्या, की बाबा आपण करूच. कारण कसं आहे आता सध्या काय वायपट खर्च करण्यापेक्षा ही रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून समजतात. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला, की आता काही नाही खर्च वायपट करायचा, की आपण ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवू. मग आपण 10 जूनला आज माझ्या जन्मदिवसा दिवशी असा ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतलेला आला आहे. काय आज पेशंटसाठी काय काय सुविधा केली तुम्ही? पेशंटसाठी अशी सुविधा केली आहे, की जे आता आपण जे ओपीडी बघतो आयपीडी तर त्यावर सगळ्यांना सूट देण्यात आली आहे. म्हणजे मोफतच आहे शक्यतो ट्रीटमेंट जी ओपीडीची आपण बघतो ते 100% तुम्ही आज मोफत 100% मोफत एकदम. आणि आपण लॅब पण आहे ना, सीबीसी, शुगर हे सगळे मोफत करत आहे. आणि जे सुचारी टाके जर घेतले, आज एक पेशंट आले होते, टाके जास्त लागले, त्यांचा ₹1 सुद्धा घेतला नाही आपण. ही कल्पना नेमकं तुम्हाला म्हणजे मुक्ताई ब्लड बँकेने सुचवली की तुमच्या म्हणजे तुम्हाला सुचली? नाही, आमचीच होती कल्पना, पण आता त्याला सपोर्ट त्या मुक्ताई ब्लड बँकवाल्यांनी पण आम्हाला इतका हे केला, की बाबा दोन्हीकडून आम्हाला इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि जे माझे मित्रपरिवार, जे माझे पेशंट आहेत, त्यांनी पण एकदम प्रतिसाद इतका छान दिला, की आता सध्या 12-1 वाजलेत. आता 70 ते 75 जणांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे. तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या म्हणजे पेशंट असतात? लहान मुलं किंवा आता आपल्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांपासून पार शेवट सगळे आपण पेशंट बघतो सगळे. जन्म झाल्यापासून ते. आता आपण इथे 24 तास सुविधा देतो आपण पेशंटला. त्याच्यामध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये 3 डॉक्टर अवेलेबल आहेत. आम्ही दोघं तर आहेच, पण 3 डॉक्टर अजून आहेत. व्हिजिटिंग डॉक्टर पण आहेत. जे शुगर, बीपी, थायरॉइडचा जर प्रॉब्लेम आला जास्त सीरियस, तर आपल्यावरून डॉक्टर पण येतात आपल्या इथे व्हिजिट 15 दिवसातून एकदा. संसाराच्या रथाची 2 चाकं असतात आणि एक चाक जर निखळलं तर ते संसार व्यवस्थित होत नाही. तसं तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या अर्धांगिनी तुमच्या सोबत जाईल. कसं वाटतं म्हणजे त्यांचं नेमकं? सहकार्य त्यांचं तुम्हाला एकदम सहकार्य म्हणजे ते घर पण सांभाळतात आणि हॉस्पिटलला जितकी मदत करता येईल ना, ते मदत करतात. माझ्यासोबत मी आता सध्या 11-12 वाजेपर्यंत माझ्यासोबत असतात त्या. जरी रात्री इमर्जन्सीमध्ये पेशंट आलं, तर लेडीज पेशंट आलं, सध्या आता सिस्टर नसतात आमच्याकडे. आणि मॅडम एकदम कधी काय पेशंट आला, रात्री ईसीजी करायचं असलं तर मॅडमचं पहिलं प्रोत्साहन असतं, की बाबा नाही मला बोलवा खाली, मला का बोलवलं नाही. जर नाही बोलवलं आम्ही, तर आमच्यावर चिडतात त्या मॅडम. तुम्ही पेशंटला 24 तास सुविधा पण देत आहे हां. आणि आज म्हणजे काही काही गोष्टी आता तुम्ही सांगितलं की आजच्या दिवसात तुम्ही मोबाईल ठेवले. कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला इथल्या लोकांना? प्रतिसाद त्यांनी इतका रिस्पॉन्स दिला, की कारण कसं आहे हॉस्पिटल 24 तास नव्हतंच आपल्या इथं. एकतर पेशंट आपल्या की आपल्या हक्काचे घरातलं हॉस्पिटल असल्यागत, घरचे डॉक्टर असल्यागत ना किंवा घरचा माणूस आहे, या नात्यानेच आमच्या इतके कनेक्ट झालेत ना, की आम्ही जे बोलन ते योग्य आहे. आणि आम्ही जे आहे ना सल्ला देताना इतका व्यवस्थित देतो, की बाबा आपल्याकडे नसून झालं, तर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला जावा, ह्या जा, त्या जा. तिथं गेलं तरी हॉस्पिटलला आम्ही मदत करतो त्यांना. डॉक्टर साहेब, आता पालखी मार्गामुळं निमगावमध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण जादा आहे. त्या पेशंटला तुमच्याकडनं मदत होते. एकदम जास्त मदत होते. कारण इथून आहे ना आपलं कुठून जंक्शन पासून ते इंदापूरपर्यंत मध्ये हॉस्पिटल नाहीच. तिथून जर ॲक्सिडेंट मग आम्हाला आहे ना आठवड्यातून 1-2 तर ॲक्सिडेंट येतात आणि मदत 100% आमची असते. 1-2-3 दिवसापूर्वीच तिथं ॲक्सिडेंट झाला होता ह्याच्यात गोथंडीमध्ये रात्री 3 वाजता. तर त्या पेशंटला 4 पेशंट होते. त्या सगळ्यांना मदत करण्यात आली. तातडीची मदत आणि देखील मिळू आपण शकते. पालखीला पण आहे ना दर त्या वर्षी कॅम्प ठेवतो. जे तुकाराम महाराजांचे जे वारकरी येतात त्यांना फ्रीमध्ये कॅम्प एक दिवस आपला असतो. त्यासाठी आपण 20 ते 25 डॉक्टर जवळपास टीम असते मोठी. ती सुविधा देतो आपण सगळं त्यांना. संत तुकाराम महाराजांच्या पालखीची जे तुम्ही जे पालखी जाते हां. त्या पालखीच्या येणाऱ्या पेशंटसाठी तुमच्याकडे एक दिवसाचं मोफत हे असतं हां, म्हणजे. मोफत सर्व असतं.
2 वर्ष झाले आपण हॉस्पिटल जेव्हापासून केलंय ना त्यावेळेस 2 कॅम्प झालेत. त्या त्यांना दिवशी मोफत. पूर्ण मोफत कॅम्प मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्ही घर हँडल करून घरातली सर्व कामे संसार एकदम सुरळीत पार पाडून घरातला स्वयंपाक असेल धुणे भांडे असतील सगळं व्यवस्थित पार पाडून तुम्ही हॉस्पिटलला या ठिकाणी मदत करताय. कसं शक्य होतंय? नवऱ्याची साथ त्याचबरोबर सासू सासऱ्यांची साथ असेल तर कुठल्याही मुलीला संसार करत आपलं जे जॉब आहे जो करिअर आहे ते करणं कधीच अशक्य होत नाही. म्हणजे सरांची तर पहिल्यापासून मला तर साथ आहेच. म्हणजे अगदी माझं शिक्षण आई वडिलांनी केलं तिथून पुढचं शिक्षण सरांनी केलं. माझी जी काही आता प्रॅक्टिस आहे मी आता इथं आहे ते सरांमुळं अशक्य आहे. आणि जे घरचं झालं तर माझ्या ज्या सासूबाई आहेत माझे सासरे आहेत वेळोवेळी मला जेव्हा पण गरज पडेल त्या तिथं उपलब्ध असतात. म्हणजे अगदी इमर्जन्सी मला जर इथं यायचं म्हणलं मी बिनधास्तपणे ते माझं काम तिथं आहे तसं ठेवून तिथं येऊ शकते. ते म्हणजे माझ्या सासूबाईंमुळे. म्हणजे कधीही त्यांची कुठल्या बाबतीत तक्रार नाही काय नाही तू तुझ्या ह्यानी कर. म्हणजे हे आपलं महत्वाचं आहे. लोकांना सेवा देतोय आपण एवढं शिक्षण घेतोय म्हणजे शिक्षण का घेतोय तर हे फक्त घर सांभाळण्यासाठी नाही घेतोय. आपण एवढं शिक्षण घेतलंय तर तू तेही कर हे तर आहेच महत्वाचं. पण त्याचबरोबर तुझ्या शिक्षणाचा पुरेपूर तू उपयोग करून घे असं त्यांचं म्हणणं येतं. त्याच्यामुळे मला ते दोन्ही एकत्र बॅलन्स करायला काहीच अशक्य नाही. म्हणजे तुमच्या मिस्टरांची आणि सासू सासऱ्यांची खंबीर साथ असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही म्हणजे प्रकारचं मला काहीही अडचण येत नाही. शेवटचा प्रश्न विचारतो. पूर्वीच्या काळामध्ये चूल आणि मूल फक्त स्त्रियांना होतं. आज तुम्ही शिकलात सवरलात तुमच्या मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही हॉस्पिटल सांभाळताय आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटची सेवा करताय. नेमकं हे श्रेय म्हणजे कोणाला जाते? सगळ्यात पहिले तर ते श्रेय आपले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं. कारण की त्यांच्याशिवाय मुलींना आता बाहेर पडणं हे शक्यच नव्हतं. ते होते म्हणून तर आज मुली बिनधास्तपणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. आणि बाकी म्हणजे घरच्यांची साथ. जर घरचे आपल्याला साथ देत आहेत आई वडील झालं बाकीचे झालं जर त्यांची साथ असेल तर एका मुलीला आपल्या आयुष्यात एका करिअरला पुढे जाण्यामध्ये काहीच अडचण येत नाही. सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. तुम्ही तुमच्या निमगाव केतकी परिसरातील सर्व पेशंट धारक असतील किंवा तुमचे जे काही कस्टमर असतील रेग्युलर किंवा निमगावकरांसाठी किंवा इंदापूर तालुक्याच्या नागरिकांसाठी काय आव्हान कराल? खऱ्या अर्थाने जे पेशंट आहेत पेशंटची गैरसोय नाही झाली पाहिजे. पेशंटची गैरसोय नाही झाली पाहिजे. कारण डॉक्टरांचं पहिलं काम आहे की जे पेशंट आपला महत्वाचं आहे. काम तर होतच असतं पण पेशंट आपल्याकडे येतात ते काहीतरी आशेने येतात तर ते आशेची जी गरज आहे प्रायमरी ट्रीटमेंट का होईना पण आपण दिली पाहिजे पेशंटला आणि ते आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. कारण आता सध्या जे निमगाव केतकीमध्ये जवळपास महिन्यातून 3-4 तर पेशंट मला अटॅकचे सापडतात. तेथून मी प्रायमरी ट्रीटमेंट देऊन मी त्यांना पुढं त्यांना रिफर करतो आणि त्यांचा जीव पण वाचतो. महत्वाचं म्हणजे कसं गावाकडे ही सुविधा आपण आणलेली 1 वर्ष झालं आहे. कारण मेडिक्लेम सुविधा आहे आणि आपलं हॉस्पिटल रजिस्टर आहे त्यामुळं आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणताही मेडिक्लेम असू द्या ते रिएम्बर्समेंट तर होतोच. पण काही अशा कंपन्या आणल्यात की आपण पेशंट पण 1 रुपया न घेता त्यांना कॅशलेसमध्ये ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना लॅब पण फ्रीमध्ये देतो हॉस्पिटलची ट्रीटमेंट फ्रीमध्ये देतो मेडिकल पण फ्रीमध्ये देतो. काही चाचण्या असतील ते पण फ्रीमध्ये देतो. तसंच त्या पेशंटला आपण वरती 2nd फ्लोअरला AC रूम आहेत प्रत्येक त्यामध्ये TV आहे. पेशंटला सेपरेटच आहे सगळं ठेवतो आपण पेशंटला. आणि पेशंट कधी आला काही झालं पेशंटला की आपण आधी पैशाचा काही विचार करत नाही. आधी त्याचा जीव महत्त्वाचा आहे. आधी जीव वाचवणार तरच पैशाचं मग त्यानंतरच आपण बोलतो पेशंटला. आधी ट्रीटमेंट फर्स्ट आणि नंतरच पुढचं काय असेल त्या गोष्टी असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये. आपल्या हॉस्पिटलमध्ये आता सुविधा म्हणजे काय आहे एक्सरे सुद्धा आहेत अवेलेबल आपल्याकडे. एक्सरे मशीन अशी आहे की आपल्याला जरी पेशंट घरी असला ती मशीनच घरी जाते डायरेक्ट. पोर्टेबल मशीन घेतानाच घेतली की आपण पेशंट घरी असला की त्या घरी जाऊन मशीन एक्सरे काढून आपण निदान देऊ शकतो. अशी आपण ॲडव्हान्समध्ये ट्रीटमेंट मशीन आहेत. लॅब पण ॲडव्हान्समध्ये आहेत. तिथं ऑक्सिजन सुविधा आहे डायरेक्ट जागेवर. ACची सुविधा आहे आणि लॅब पण 24 तास चालू असते आणि मेडिकल पण 24 तास चालू असतं आपल्याकडे. ICU आहे. कुठलाच अडथळा येऊ नये पेशंट या पद्धतीने तुम्ही संपूर्ण जी प्रायमरी ट्रीटमेंट लागते किती सिरियस पेशंट असू द्या आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊनच पुढे पाठवतो.
अगदी लहान बाळ एखादं जरी जेवढं तापामध्ये आपल्याला जर कव्हर आलं, करता येईल तेवढं करतो तरी आपण. सुद्धा आपण इथं स्टेबल त्यानंतर करतो. मग- झालं आपल्याला इथं तर ठेवतो, नाहीतर नाही वाटलं तसं तर पुढं पाठवतो. त्याच्यामध्ये आता मी तर बघतो सगळं जे प्रॅक्टिस, पण मॅडम आपल्या गायण्यात पण बघतात, लेडीजचा पण काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर हॉस्पिटल तर्फे एखादा ॲम्ब्युलन्सची वगैरे सुविधा आहे. ॲम्ब्युलन्स पण सुविधा आहे. इथं गणेश गाडगे काका येतात, 5 मिनिटात म्हणलं लगेच अवेलेबल असतात इथं लगेच. मॅडम तुम्ही काहीतरी सांगणार होता, सांगा तुम्ही. त्याचबरोबर जर एखादं पेशंट ॲक्सिडेंट आलं, टाके टाकायचे म्हणले, ब्लिडिंग होत असेल तर टाक्याची सुद्धा सुविधा आपल्या इथं आहे. काय होतंय खंडिता? म्हणजे सांगू का? ही आपली कॅज्युअलिटी आहे. ह्याच्यामध्ये इमर्जन्सी एखादं पेशंट आलं तर पटकन तिथे ECGची सुविधा आहे, मॉनिटर आहे, त्याचबरोबर तिथं ऑक्सिजन आहे आणि ड्रेसिंगची पण इथं सुविधा आहे. आपल्याला लॅब आहे ही, त्याचबरोबर ही एक्सरेची मशीन आहे. म्हणजे ही फक्त मशीन आहे की ही तो प्रिंट वगैरे निघते, आणि जी दुसरी मशीन आहे ती मुव्हेबल असल्यामुळं ते आपण कुठेही घेऊन जाऊन एक्सरे काढू शकतो. त्याचबरोबर इथं आपलं मेडिकल आहे, त्याच्यामुळे काय पेशंटला दुसरीकडे जाऊन कुठं औषध गोळ्या घेण्याची गरज पडत नाही. इथल्या इथंच पूर्ण सुविधा होते. त्याचबरोबर वॉशरूमची पण व्यवस्थित स्वच्छ सुविधा आहे. इकडं 2 नंबरची OPD आहे. म्हणजे जरी व्हिजिटिंग डॉक्टर वगैरे आले तरी 2 OPD असल्यामुळे पेशंटची गैरसोय होत नाही आणि पेशंटची सेवा व्यवस्थित होते. असू दे, आज वाढदिवस आहे म्हणल्यावर राहणारच ना. आपल्या FPDची सुविधा आहे. म्हणजे जे की मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड वेगळा आहे. तर आता हा मेल वॉर्ड आहे, पलीकडे फिमेल वॉर्ड आहे आणि लहान मुलांसाठी पण इथं सुविधा आहे. असं टोटल आपलं 15 बेडचं हॉस्पिटल आहे. वरती त्याचबरोबर स्पेशल रूम, AC, TV, इन्शुरन्ससाठी अवेलेबल केलेले आहे. हां ताई, तुझं नाव काय? हां जरा मोठ्यानं सांगितलं बरोबर होईल. कसं आहे म्हणजे हॉस्पिटल चांगलं आहे का? उपचार व्यवस्थित? हां भैया, नाव काय आपलं? काय होते ह्या हॉस्पिटलमध्ये? उपचार वगैरे व्यवस्थित आहेत? डॉक्टरांचा रिस्पॉन्स कसा आहे? चांगला आहे. म्हणजे डॉक्टरांचा इलाजाचा तुम्हाला फायदा होतो, फरक पडतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हॉस्पिटल पूर्णपणे मोफत ठेवण्यात आलं आहे. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं. काय नेमकं आज औचित्य आहे किंवा तुम्ही रक्तदान करताय, कशामुळे करताय? एक रक्तदान करणं ही मतलब आपल्या नागरिकांची प्राथमिक हीच आहे. पहिल्यांदा म्हणजे रक्तदान केलंच पाहिजे. आपल्या शरीरासाठी बी चांगलं आहे आणि आपण एखाद्याचा जीव वाचवतोय ते बी दृष्टिकोन चांगला आहे. आजपर्यंत तुम्ही एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाला तुम्ही रक्तदान केलं असेल किंवा मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केलं असेल, पण आज तुम्ही जे रक्तदान करताय ते थोडं वेगळं करताय. कसं आहे, डॉक्टरचं थोडंसं आमचं रिलेशन पण आहे. हा, आणि मग आता एक डॉक्टर दवाखान्यात करतोय ना आपण, तर कोणाच्या उपयोगी येईल ना आता हॉस्पिटल केल्यामुळं. म्हणजे डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही रक्तदान करता हा हा आणि ते रक्तदान कुठेतरी उपयोगी येईल असं वाटतं तुम्हाला? हो. तुमचं नाव काय आहे? भीमराव बाजी बोराटे. तुम्ही आज इथे रक्तदान करायला आलाय, हा, असं का वाटलं तुम्हाला? की एक तर आज डॉक्टरांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस असं रक्तदान करून साजरा करण्याचा हेतू होता. कोणत्या डॉक्टरांचा वाढदिवस? आपल्या अभंग डॉक्टरचा वाढदिवस असल्यामुळं त्यांचा रक्तदान करून आम्ही वाढदिवस साजरा करतोय. आणि खरंच की निमगाव कितकीमध्ये की अशी सुविधा उपलब्ध रात्रीचं नव्हतीच, पण ह्या डॉक्टरांचं कधीही रात्री आलं तरी
पेशंटसाठी सर्व्हिस 24 तास चालू आहे आणि त्यांचं एवढं कार्य चांगलं आहे की लय शक्यतो आम्हाला बाहेर इंदापूरला कुठे दवाखान्यात जायची बारी ये नाही, म्हणून रात्रंदिवस तातडी सेवा मिळते. त्याच्यामुळं आम्ही आपलं काय केलं की म्हणलं रक्तदान करून आपण वाढदिवस साजरा करायचा. ओपीडी पण मोफत ठेवली आहे. काय वाटतं तुम्हाला? काय असं समजतं का? एकच नंबर आहे की अशी सुविधा जर प्रत्येकाने जर ठेवली तर खरंच आपलं गोरगरीब लोकांना अतिशय चांगलं सेवा मिळेल आणि सगळ्यांचं चांगलं होईल. आणि आज आमचा भले सायकल ग्रुप आहे व्यायामाचा, ते आम्ही अख्खा भले सायकल ग्रुप रक्तदानासाठी आलेलो आहे. इंदापूर तालुक्यातील आतापर्यंत काही डॉक्टरांनी असं शिबिर घेतलं नव्हतं किंवा अशी सुविधा दिली नव्हती. काय आव्हान कराल तुम्ही? आता कसं आहे बरं का की एक प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो, पण ह्यांचा हेतू एकच आहे की आपल्याकडून कुठेतरी रुग्णांची सेवा घडावी चांगली आपल्या हातून, ही त्यांनी आपला हेतू साजरा केलाय आणि त्यांनी ती स्वीकारला बी आणि साजरा करतात, पण दोन्ही गोष्टी करतात ते. आज तुम्ही रक्तदान केलेलं आहे, काय नेमका उद्देश होता आणि कशामुळे तुम्ही रक्तदान केलं? आज राष्ट्रीय दृष्टिदिन दान आहे. या दिवशी आपल्या काय लोक दृष्टिदान करतात, पण आपलंही कुठंतरी काही एक राष्ट्रीय कर्तव्य लागतो, म्हणून आज इथं अभंग डॉक्टर यांनी अल्प कालावधीत ह्या हॉस्पिटलचं खूप अशी सुखसुविधा चांगल्या देऊन का नाही, साधारणतः इथं रात्री अपरात्री कधी जरी 8-9च्या पुढं पेशंट घेऊन आलं तरी निमगाव केतकीमध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध होत नव्हती. त्यांनी ती सुविधा इथं निमगावकरांसाठी आणि पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि राष्ट्रीय दृष्टिदान या दोन्हीही गोष्टी एकत्र असल्यामुळं रक्तदान करावं ही इच्छा झाली, म्हणून इथं येऊन स्वखुशीने रक्तदान करत आहे. या हॉस्पिटलचा निमगाव केतकीकरांना फायदा होतो? 100% फायदा होतोय. कसा फायदा होतोय? निमगावच नाही नसतं, आसपास पंचक्रोशीतील कचरवाडी असू द्या, इकडं वरकुटे असू द्या, सरापवाडी, पिटकेश्वर, कवटळी, व्याहळी, गोतंडी, ह्या सर्व परिसरात इमर्जन्सी रात्री निमगाव केतकीमध्ये कधीही कुठलं एखादा जर काय झालं तर हॉस्पिटल उपलब्ध नव्हतं, पण ह्या सरांच्या माध्यमातून, आता अभंग सरांच्या माध्यमातून लोकांना खूप फायदा होतोय. माझं नाव जालिंदर बळीराम मादलिंग. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ओपीडी देखील म्हणजे मोफत ठेवण्यात आली असं म्हणतोय. काय म्हणजे कसं वाटतं? ह्या सरांचं असं तर आजपर्यंत कुणी ठेवलंच नाही, पण सरांनी अल्पवधीत, मी मगाशीच म्हणलं की अल्प कालावधीत, एक तर 1-2 वर्ष झाली नसतील त्यांनी हॉस्पिटल चालवलं की, पण उत्तम सुविधा देऊन असे वेगवेगळे प्रयोग राबवून आता तुम्हाला सांगतो, त्यांनी वाढदिवसानिमित्त गोरगरिबांसाठी किंवा सर्वच लोकांसाठी ओपीडी सुद्धा त्यांनी मोफत ठेवली. हे त्यांचं कौतुक करण्यासारखाच उपक्रम आहे. असे उपक्रम ते नेहमीच राबवत असतात, आजच म्हणून नाही, वेगवेगळे ग्रुप नेहमीच राबवत असतात. आम्ही त्यांच्याकडे का नाही फॅमिली डॉक्टर असल्यामुळं, आम्ही काही जरी झालं तरी का नाही फॅमिली डॉक्टर असल्यामुळे नेहमीच येत असतो, आम्हाला त्याचा अनुभव आहे. ब्लड सेंटर तर्फे इथं, मुक्ताई ब्लड सेंटर तर्फे इथं डॉक्टर अभंग सर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले होते विघ्नहर्ता हॉस्पिटल निमगाव केतकी. तर सकाळपासून सकाळी 9 वाजता चालू झालं शिबिर. ह्या शिबिरात आतापर्यंत एक 90 ते 100च्या दरम्यान आता कॅम्प झालेला आहे. जास्तीत जास्त डॉक्टरांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त 200 पर्यंत आकडा जाईल. आता म्हणजे 12:30 ते 1:30चं टाइम झालेलं आहे. सकाळच्या ह्याच्यात लोकांनी जवळजवळ एक 60-70 पर्यंत 2 तासात झालेले. संध्याकाळपर्यंत किती होतील? 200 पर्यंत आकडा होईल असं म्हणणं आहे. ग्रामीण भागात इतका रिस्पॉन्स ग्रामीण भागात रिस्पॉन्स कमी असतो, तरी पण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोकांनी भरपूर प्रमाणात रक्तदान केलं आहे. डॉक्टरांचं आव्हान तसे डॉक्टरांचं कार्य पण चांगलं आहे. त्या माध्यमातून लोकांना रक्तदानाची गरज पण भागवली जाते. डॉक्टरांचा फोन आल्यावरती आपण रक्त पण ब्लड बँकेतर्फे दिलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टरांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं. आता सध्याला अपघाताचं प्रमाण वाढतंय आणि ब्लड कमी भासते असं वाटतंय? हो आहे, भरपूर प्रमाणात. उन्हाळ्यात जवळजवळ 1-2 महिने लोकांची गैरसोय झालेली आहे. त्या गैरसोयीमध्ये जवळजवळ लोकांना दर महिन्यात गेला महिना मे महिना रिप्लेसमेंट याच गोष्टीवरती रक्तदान करूनच बॅग भेटली. आव्हान काय करा तुमच्या? जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा, रक्तदान करावे. रक्तदान केलेलं चांगलं असतं, वैयक्तिक बॉडीसाठी पण चांगलं आहे आणि लोकांसाठी गरजू व्यक्तीला रक्त भेटलं जातं.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.